नमस्कार मित्रांनो, प्रणव ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, भीमनगरमधील पाण्याची पिण्याची सोय कशी केली आहे ती तुम्हाला मित्रांनो मी दाखवतो. अगोदर इकडं लाईटीची सोय नव्हती मित्रांनो. त्या जुन्या काळात मित्रांनो कसं वापर केला हापशाचा आणि हातपंपाचा. आता तुम्ही म्हणत असाल हातपंप आणि हे हापसा का आहे, ती तुम्हाला मित्रांनो मी हातपंप आणि हापसा दाखव. ही जी समोर जी दिसतो ना, ही हातपंप पण म्हणतात आणि ह्याला दुसरं नाव म्हटलं तर हापसा पण म्हणतात. आणि आमच्या इकडे मित्रांनो ह्याला हापसा म्हणतात. मित्रांनो हा का मित्रांनो, ही जी रॉड दिसतो का ना, ह्याला खाली वर केलं ना एअर तयार होतो मित्रांनो. ह्याच्या आतमध्ये एअर तयार होतो. एअर तयार झालं की पाणी दबतं. हवेच्या प्रेशरने पाणी मित्रांनो बाहेर येतं. आणि दुसरं म्हणलं तर पुन्हा ह्याच्यात मानसिक त्रास व्हायला मित्रांनो. त्याच्यामुळं सरकारने आपल्याला विहिरीची सोय केली मित्रांनो. विहिरीची सोय तुम्हाला दाखवतो कशी केली आणि कशा प्रकारे विहीर आहे ती. चला तुम्हाला चिखलं वाटतं निघालो विहिरीकडे. तर मित्रांनो आता मी विहिरीजवळ आलेलो आहे मित्रांनो. तुम्हाला विहीर दाखवतो कशी आहे कशी नाही ती. चला मित्रांनो, इथं माणसं दरी टाकून हिथून असे थांबून मित्रांनो हे इथं असं थांबून खाली विहिरीमध्ये दोरी टाकत होती आणि पाणी उपसायचं काम करत होती. आणि ती पाणी घेऊन स्वच्छ चाळणीनं चाळून ती पाणी पिण्यासाठी वापरत होती मित्रांनो. आणि इथं बघा ही समजा विहिरीचा तट आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ह्याचा पण विहिरीचा पण त्रास व्हायला म्हणून सरकार माफत आपल्याला सोलर पॅनल पाणी मोटर योजना इकडून आपल्याला सोलर भेटलेला आहे मित्रांनो. सोलर कशा प्रकारे चालतो आणि कशा नाही ते तुम्हाला मी सांगतो. आता सोलरकडे झालेलो आहे मित्रांनो, ते तुम्हाला दाखवतो. चला मित्रांनो, हा सोलर मित्रांनो, ती वरच्या जी प्लेटा दिसतात ती सोलरच्या प्लेट आहेत. त्याच्यावर जर उन्हाची किरणं सूर्याची किरणं जर पडले तर ती प्लेट तापून ती वीज तयार करायची मित्रांनो. त्याच्यावर ऊन जर पडलं तर ती आपल्या गावठी भाषेत म्हणलं त्याच्यावर ऊन पडलं तर मित्रांनो ती तापायचं. तापून झालं की लाईट बनवायची. बघा ह्याच्यात वीज तयार व्हायची. इथून आपण ही ऑन ऑफचं खाली बटन आहे मित्रांनो. हे चालू केलं की पाणी चालू होतं मित्रांनो. ही 500 लिटरची पाणी साठवण्यासाठी टाकी. आणि तसंच म्हणलं तर ह्याची मोटर आपण हातपंपामध्ये टाकलेली आहे सरकारने. त्याच्यातूनच पाणी उपसून इकडं ट्रान्सफर करतं आणि फिल्टर होऊन ते आपल्याला वरी नळाकडे होतं. ती नळाचं तुम्हाला दाखवतो. रोहित भाया मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो हापसा चालवून. रोहित भाया चालवून दाखवतो म्हणलाय, ती तुम्हाला दाखवतो कसं चालवतंय. मित्रांनो हा का ही जी रॉड दिसते हा ती खाली वर केला की तिथं एअर तयार झाला की तिथं पाणी येतं. आता पाणी येईल बघा. हा का पाणी मित्रांनो आलेलं आहे मित्रांनो. हा का मित्रांनो, आणि असं हापसून घागरीला भरून घरी घेऊन पाणी वापरायचे. आणि मित्रांनो तसंच पलीकडल्या साईडला मळ्याचं नाव काय रोहित भाऊ? मित्रांनो पलीकडे शेंडग्याचा माळा आहे, ती तुम्हाला दाखवतो. सॉरी शेंडग्याचा नाही, लाडाचा माळा आहे मित्रांनो, ती तुम्हाला दाखवतो. आणि त्याच्या बांधावर 3 चिंच आहेत मित्रांनो आणि 2 चिंच आहेत ती जुळी आहे त्या मित्रांनो. एक सिंगल आहे ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही जी चिंच आहे ती दोन चिंच सोबत उगवलेल्या आहेत. इकडे इकडे ही मधला गॅप आहे त्यांचा मित्रांनो. ही जुळी, ह्याला जुळी चिंच म्हणतात. आणि इकडं जी एक चिंच आहे त्याला पाणी चिंच म्हणतात मित्रांनो. ह्याला पाणी चिंच म्हणतात. आणि त्याच्यात थोडं पुढे गेलं की तुम्हाला लाडाचा माळा दिसेल, ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यात आता सध्याला तर सोयाबीन पेरलेलं आहे मित्रांनो, ती उगवलं ती पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो. आता मी लाडाच्या माळ्यामध्ये एंट्री केली. हा काही लाडाचा माळा आहे बघा. तिकडं काय तुम्हाला थोडं ती दिसत असेल ती शेतकरी गवत वगैरे ते काढायला चालू आहे मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये म्हणलं तर सोयाबीन उगवलेला आहे बघा. सोयाबीन मित्रांनो सोयाबीन शेतकऱ्याने पेरलेलं उगवलेलं आहे. आणि म्हणलं तर आता तुम्हाला लाडाच्या माळ्याच्या शेजारीच आणखीन एक चिंच. ह्या चिंचाचं नाव काय आपल्याला माहीत नाही. तर अशाच लाईनीने चिंच आहेत बघा.
इकडे एक आहे आणि इकडे 2, इथं 4 चिंच आहेत. आणि माझ्याबरोबरच रोहित आहे. रोहित काय सांगशाल? तुम्ही मंडळी फक्त व्हिडिओला सपोर्ट करा. सपोर्ट केल्यानंतर आम्हाला पुढचं व्हिडिओ बनवण्यासाठी आत्मविश्वास वाढेल आणि जीवनामध्ये प्रोत्साहन वाढेल. तर चला ब्लॉगकडे. तर गाईज तिथं ती जी तुम्हाला नारळाचं मोठं झाड दिसतं त्याच्या खालीची एक विहीर आहे. त्या विहिरीचं नाव काय आपल्याला माहीत नाही, पण लय जुनी विहीर आहे. आणि आता इकडं त्या लाडाच्या मळ्यातून आपण सरळ चालत जर गेलो तर ह्या साईडला आपल्याला एक वाडा दिसतोय. मी तुम्हाला वाडा पण दाखवतो, चला. इथून वाडा चालू होतो बघा. इथून हा असा तिकडे लांबवर गेलेला आहे. रोहित, ह्या चिंचाचं नाव काय सांग? या चिंचाला नावच नाही. तर गाई ह्या चिंचाला नावच नाही. सॉरी, मी चुकून म्हणलो नाव आहे ती. आता आपण वाड्याच्या दिशेने रवाना झालेलो आहोत. रोहितला विचारू आपण वाड्याला पाणी आलंय का नाही. रोहित बाया, वाड्याला पाणी आलंय का नाही सांग. वड्याला पाणी नाही. तर मी गाई रोहित म्हणतोय वाड्याला पाणी नाही, बघू आपण जाऊन. आता आम्ही वाड्याच्या जवळ आलेलो, तुम्हाला वाडा दाखवतो. हा बघा, ही वाडा, ह्या अशा प्रकारे वाडा आहे. तिकडून वरनं पाणी येतं आणि असंच ह्या वड्यातून जातं बघा तिकडं. खूप मोठा वाडा आहे. आणि इथं म्हणलं तर इकडून पण येतं आहे आणि इकडून पण, दोन्ही ठिकाणीकडून पाणी येतं आहे. तिथं तुम्हाला दाखवतो पुढे चलून. तिथं एक धबधबा, म्हणजे धबधबे आपले आमच्या इकडं म्हणतात. मित्रांनो, इथं जी तुम्हाला समोर एक चिंच असेल ती तुम्हाला दाखवतो. हा, ही जी चिंच आहे का, ही त्याच्या पाठीमागं म्हणजे गडी आहे, म्हणजे शेत आहे ती. मित्रांनो, ती डोंगराचं नाव आम्ही गडी पाडलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. मित्रांनो, आता वाड्यात उतरायला लागलोय मी. तर ही वाड्यात मी उतरलो बघा, रोडला आलो. हा का, ही वाडा. इथून पाणी ती जातं वाहत. इकडून एक पाणी येतं आणि म्हणलं तर ह्या साईडकडून पण एक पाणी येण्याचं वाडा आहे बाहेर का, छोटासा. तुम्हाला दाखवतो. माझ्यासोबत रोहित आहे. मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं होतं भदभदी दाखवतो तुम्हाला. आता मी भदभदीच्या दिशेने आलो, तुम्हाला भदभदी दाखवतो, थांबा. हो का, ही जी दिसतो, हो का, ही सर्कल, ही ह्याच्यात खडा आहे मित्रांनो. आणि हो का, इथून असंच हे पाणी त्या खड्यात पडतंय, धबधब्यासारखं वाटतंय. त्याच्यामुळं इकडं आमच्या इकडं ह्याला धबधबे म्हणतात मित्रांनो. तुम्हाला भीमनगरमधील पाणी पिण्याची सोय कशी केली ती पण मी तुम्हाला सांगितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल आहे प्रणव ब्लॉग, ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद.